आपण बघितले होते मागच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी स्टडी केल्या होत्या. तर ह्या लेक्चरला आपण बघणार आहोत युनिट वेट आणि डिफरंट टाइप्स ऑफ युनिट वेट्स असतात शिकण्यासाठी. तर बेसिक जी डेफिनेशन आहे युनिट वेटची ती आपण बघूया. सगळ्यांना डेन्सिटी माहीतच आहे. डेन्सिटी तुम्ही मॉस टॉसला स्टडी केली असेल किंवा फिजिक्समध्ये स्टडी केली असेल. डेन्सिटी म्हणजेच काय, घनता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेफिनेशनमध्ये म्हणतो इट इज द रेशिओ ऑफ मास पर युनिट वॉल्यूम ऑफ मटेरियल, दॅट इज नथिंग बट डेन्सिटी. आणि जेव्हा डेन्सिटी आणि युनिट वेटमध्ये फक्त फरक एवढा आहे की डेन्सिटीच्या डेफिनेशनमध्ये मास असतो आणि युनिट वेटच्या डेफिनेशनमध्ये वेट बाय व्हॉल्यूम म्हणजे वेट असतो मासच्या ऐवजी. मग युनिट वेटचं जे युनिट आहे तर ते युनिट वेट हे कोणत्या युनिटमध्ये मेजर केलं जातं? टन पर मीटर क्यूब, किलोग्राम पर मीटर क्यूब किंवा ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. जनरली युनिट वेट जे आहे तर ते एक्सप्रेस केलं जातं किलो न्यूटन पर मीटर क्यूबमध्ये. ठीक आहे, पुन्हा एकदा डेफिनेशन बघूया. डेन्सिटी इज अ मेजर ऑफ द क्वांटिटी ऑफ मास इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ मटेरियल. आणि युनिट वेटची डेफिनेशन, इट इज अ मेजर ऑफ द वेट ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ मटेरियल. दॅट मीन्स in short, it is the ratio of weight by volume known as unit weight and expressed in kilonewton per meter cube. And other units are for density. Density ची units कोणते? टन पर मीटर क्यूब, किलोग्राम पर मीटर क्यूब, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट, युनिट वेटची डेफिनेशन जी आहे बेसिक, रेशिओ ऑफ वेट ऑफ सॉईल टू द टोटल व्हॉल्यूम. ही आपल्या सॉईलशी रिलेटेड युनिट वेटचं डेफिनेशन आहे. तर युनिट वेट ऑफ सॉईलची डेफिनेशन काय आहे? युनिट वेट ऑफ सॉईल इज द रेशिओ ऑफ वेट ऑफ सॉईल टू द टोटल व्हॉल्यूम. गॅमा इज इक्वल्स टू WT डिवायडेड बाय VT. In natural soils, the magnitude of the total unit weight will depend on how much water happens to be in the voids as well as the unit weight of the mineral grains themselves. नॅचरल सॉईलमध्ये युनिट वेटचं किती वजन असेल, टोटल वजन किती असेल, हे कशावर डिपेंड असतं की जे काही व्हॉइड्स आहेत, मोकळ्या जागा आहेत, तर त्या पाण्याने किती भरलेल्या आहेत त्याचं, आणि मिनरल ग्रेनचं वजन किती आहे, ह्या गोष्टींवरती युनिट वेट ठरलेलं असतं, डिपेंड असतं. नेक्स्ट, युनिट वेटमध्ये आता वेगवेगळ्या टाईप्सचे युनिट वेट असतात. त्यामध्ये येतं सगळ्यात पहिलं ड्राय युनिट वेट, ज्याला एक्सप्रेस केलं जातं गॅमा डीने. गॅमा डी याला म्हटलं जातं गॅमा आणि सफिक्स स्मॉल डी मेन्शन केले. द ड्राय युनिट वेट ऑफ अ सॉईल डेफिनेशन बघा. द ड्राय युनिट वेट ऑफ अ सॉईल इज द रेशिओ ऑफ द वेट ऑफ सॉलिड्स टू द टोटल व्हॉल्यूम. ठीक आहे. सो बिलो इक्वेशन नंबर 1 to 14 gives equation for dry unit weight. गॅमा डी इज इक्वल्स टू WS डिवायडेड बाय VT. आणि त्याला डिटरमाइन केलं जातं, त्याचा फॉर्म्युला आहे गॅमा डी इज इक्वल्स टू WS डिवायडेड बाय VS इंटू 1 + E. E is nothing but the void ratio, VS is nothing but the volume of soil, WS is nothing but the weight of soil. Okay. Also, gamma D can be expressed or calculated by formula gamma S divided by 1 + E किंवा नेक्स्ट फॉर्म्युला आहे गॅमा W इंटू GS डिवायडेड बाय 1 + E. मग गॅमा W म्हणजेच काय? युनिट वेट ऑफ वॉटर, GS म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉईल आणि E म्हणजे वॉइड रेशो. ओके, हे फॉर्म्युलेज तुम्ही लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशनसाठी गरज असते यांची. आणि लास्ट गॅमा म्हणजे बल्क युनिट वेट. बल्क युनिट वेट म्हणजेच काय? टोटल वेट ऑफ सॉईल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल. त्याला आपण म्हणतो बल्क युनिट वेट, BULK, बल्क युनिट वेट. त्याला एक्सप्रेस केलं जातं गॅमाने. ठीक आहे, या ठिकाणी दाखवलेले बघा गॅमा. मग त्या गॅमाचं फॉर्म्युला काय बघा. गॅमा इज इक्वल्स टू WT डिवायडेड बाय VT. WT म्हणजे टोटल वेट डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल इज इक्वल्स टू, आता त्याला जर वॉटर कंटेंट आणि ड्राय डेन्सिटीमध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल, इक्वेशनमध्ये जर काढायचं असेल, तर इथे बघा हे अशाच पद्धतीने सॉल्व केलेलं आहे.
डब्ल्यू टीचं रिलेशन जे आहे ते मांडलं आणि तेवढं एक्सप्रेशनमध्ये काय केलं, मग गॅमा डी इक्वेशन फाइंड आउट केलं. म्हणजे गॅमा इज इक्वल्स टू इक्वेशन काय झालं, गॅमा इज इक्वल्स टू गॅमा डी इंटू 1 प्लस डब्ल्यू सी. इक्वेशन हे कसं डिराईव्ह केलं याची फक्त ही मधली स्टेप लक्षात ठेवायची. कारण डब्ल्यू टी म्हणजेच काय आहे, वेट ऑफ सॉलिड प्लस वेट ऑफ वॉटर. बरोबर, कारण सॉलिड, वॉटर आणि हवेचं वजन काहीच नसतं, त्यामुळे आपण एअरचं वजन जे आहे ते 0 कन्सिडर केल्यानंतर मग डब्ल्यूचं काय येईल, टोटल डब्ल्यू टीचा फॉर्म्युला काय येईल, डब्ल्यू एस प्लस डब्ल्यू डब्ल्यू येईल. मग हेच इथं मेन्शन केलं आहे. आणि याच्यातून फक्त काय कॉमन काढलं आहे, डब्ल्यू एस कॉमन काढला आहे. डब्ल्यू एस कॉमन काढल्यानंतर मग इक्वेशन काय होतं, मग ते अशा पद्धतीचं होतं. ठीक आहे. आणि मग ते जर सॉल्व केलं तर मग आपल्याला इक्वेशन काय मिळतं, गॅमा डी इंटू 1 प्लस डब्ल्यू सी. पुढचं युनिट वेट येतं सॅच्युरेटेड युनिट वेट. म्हणजे एखादी माती आहे, आपण बघितलं मातीचं वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्स, म्हणजे सॅच्युरेशन, ड्राय, म्हणजे कंडिशन येतात थोडक्यात सॉईलच्या. ड्राय कंडिशन, सॅच्युरेशन कंडिशन, पार्शली सॅच्युरेशन कंडिशन. बरोबर. मग जी सॅच्युरेटेड सॉईल आहे, सॅच्युरेटेड म्हणजे तिचे सगळे वॉइड्स जे आहेत ते फक्त आणि फक्त पाण्यानेच भरलेत. म्हणजे सगळे वॉइड्स पाण्याने भरलेत तर ती सॉईल काय झाली, सॅच्युरेटेड सॉईल. मग त्या सॉईलचा जो युनिट वेट असेल, म्हणजे वेट बाय व्हॉल्यूमचा जो रेशो असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड युनिट वेट, ज्याला डिनोट केलं जातं गॅमा सफिक्स सॅट. गॅमा सॅट. मग त्याचं फॉर्म्युला काय आहे, गॅमा सॅट इज इक्वल्स टू डब्ल्यू टी डिवायडेड बाय व्ही टी. म्हणजे वेट ऑफ वॉटर, टोटल वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय टोटल वेट ऑफ व्हॉल्यूम. पण कोणती, टोटल वेट ऑफ सॅच्युरेटेड सॉईल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉईल. मग गॅमा सॅट जर आपल्याला ई, वॉइड रेशो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि वेट ऑफ वॉटर, युनिट वेट ऑफ वॉटरच्या मध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, गॅमा सॅट इज गॅमा डब्ल्यू इंटू जी एस प्लस ई डिवाइड बाय 1 प्लस ई. आणि हे इक्वेशन कसं डिराईव्ह झालं, तर हे या सगळ्या स्टेप्स इथे दिलेल्या आहेत, गॅमा सॅट इज इक्वल्स टू. ठीक आहे. हे इक्वेशन जर बघितलं तुम्ही याच्यावरून हे केलेलं इक्वेशन. आता डब्ल्यू टी म्हणजेच काय, डब्ल्यू एस प्लस डब्ल्यू डब्ल्यू. कारण टोटल वेट ऑफ सॉईल म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये 3 जे फेजेस असतात, सॉलिड फेज, वॉटर फेज आणि एअर फेज, त्या तिघांचं वजनचं ॲडिशन. ओके, वेटची ॲडिशन म्हणजे काय, टोटल वेट येणार. पण आता इथं काय डब्ल्यू एस येतोय, डब्ल्यू डब्ल्यू येतोय, पण डब्ल्यू ए दाखवले का आपण, नाही का, कारण हवेचं वजन आपण काय कन्सिडर केलं आहे, 0. म्हणून डब्ल्यू टी काय आला, डब्ल्यू एस प्लस डब्ल्यू डब्ल्यू आला. ठीक आहे. मग ते आल्यानंतर डब्ल्यू एस प्लस डब्ल्यू डब्ल्यू आल्यानंतर याच्यातून आपण काय काढला, डब्ल्यू एस कॉमन काढला. जर डब्ल्यू एस कॉमन काढला तर इक्वेशन काय होणार, डब्ल्यू एस ब्रॅकेटमध्ये 1 प्लस डब्ल्यू डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू एस, अशा पद्धतीने इक्वेशन तयार होणार. आणि तेच न्यूमरेटरला दाखवलेलं आहे. आणि डिनोमिनेटरला काय आपला व्ही टी, व्ही टी तसंच. ठीक आहे. हा व्ही टी तसा दाखवला आहे. पण आता व्ही टी म्हणजेच काय, टोटल व्हॉल्यूम. बरोबर. मग टोटल व्हॉल्यूम व्ही टीला व्हॉल्यूम ऑफ सॉईलच्या याच्यामध्ये काय केलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके. मग ते कसं आलं इक्वेशन बघा. मग व्ही टीच्या डिनॉमिनेटरला व्ही टीच्या ऐवजी आपण काय पुट केलेलं आहे, व्ही एस इंटू 1 प्लस ई, हा एक फॉर्म्युला. मग ते पुट केल्यानंतर बघा पुढे काय होत जातं आहे, डब्ल्यू एस डिवायडेड बाय व्ही एस. म्हणजे काय नाही, डब्ल्यू एस डिवायडेड बाय व्ही एस. हे बघा, डब्ल्यू एस डिवायडेड बाय व्ही एस इज इक्वल्स टू युनिट वेट ऑफ सॉलिड. बरोबर. कारण वेट ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, वेट ऑफ सॉलिड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इज इक्वल्स टू युनिट वेट ऑफ सॉलिड, असं होणार. मग त्यामुळे या दोघांच्या ऐवजी इथं फक्त बघा न्यूमरेटरला गॅमा एस पुट केलेला आहे. आणि बाकी आपण हे रिलेशन स्टडी केलं होतं, डब्ल्यू डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू एस ई इंटू जी एस, हे इक्वेशन तिथं पुट केलं आहे. आणि डिवायडेड बाय 1 प्लस ई.
बरोबर. इज इक्वल्स टू गॅमा डब्ल्यू इंटू जी एस. मग याच्यामध्ये जी एसनी मल्टिप्लाय केलं इक्वेशनला आणि आतमध्ये काय राहिलं 1 प्लस ई डिवाइड बाय जी एस डिवाइड बाय 1 प्लस ई. आणि हे सॉल्व केल्यानंतर इक्वेशन सॉल्व केल्यानंतर खाली आपल्याला मिळतं इक्वेशन गॅमा सॅटचं गॅमा डब्ल्यू इंटू जी एस प्लस ई डिवाइड बाय 1 प्लस ई. तर एवढं डेरिव्हेशन करण्यापेक्षा एवढं जे लास्टचं इक्वेशन आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लक्षात ठेवायचं. पुढचं येतं सबमर्ज्ड युनिट वेट. आता सॅच्युरेशन झालं, आता सबमर्ज म्हणजे काय की आता वॉइड्स तर पाण्याने भरलेले आहेत, पण माती जर पाण्यात बुडत असेल म्हणजेच काय, पाण्यात बुडणे म्हणजे सबमर्ज आहे. तर तिला आपण म्हणतो त्या मातीचं युनिट वेट म्हणजे सबमर्ज युनिट वेट. आता बघा इथं ग्राउंड वॉटर टेबल दाखवलेलं आहे, त्याची लेवल आहे आणि त्याच्या खालची माती ही काय पूर्ण पाण्याच्या खाली आहे, म्हणजे पाण्यामध्ये काय आहे थोडक्यात ती बुडलेली आहे. मग तिला आपण काय म्हणू शकतो, गॅमा सॅट. या ठिकाणी पण बघा इथं सुद्धा ती काय झालेली आहे, पूर्ण पाण्याने सॅच्युरेशन झालेली आहे, खाली सबमर्ज झालेली आहे. इथं पूर्ण ती पाणी इथं ह्या लेअरला माती सबमर्ज झाली कारण ग्राउंड वॉटरच्या खाली बुडलेली आहे. वरती सॅच्युरेशन झालं आहे तिचं, पूर्ण वॉइड्स पाण्याने भरलेत आणि वरती काय गॅमा कारण तिच्यामध्ये काही प्रमाणात पाणी आहे, काही प्रमाणात हवा आहे आणि वरती ही पूर्ण ड्राय आहे. अशा 4 फेजेस इथं मेन्शन केला आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जे युनिट वेट आहे मग ते इथं मेन्शन केलेत. इथं पूर्ण ड्राय सॉईल आहे म्हणून तिच्या करस्पॉन्डिंग युनिट वेट काय असणार, ड्राय युनिट वेट. इथं जी सॉईल आहे ती पार्शियली फिल्ड विथ वॉटर आणि पार्शियली फिल्ड विथ एअर आहे म्हटल्यावर बल्क युनिट वेटनी मेन्शन केलं आहे. खालची ही तिथले जे काही वॉइड्स आहेत ते पूर्ण पाण्याने भरलेले आहेत, पण माती जी आहे ती पाण्यावर तरंगलेली नाही आहे. कारण बघा ग्राउंड वॉटर टेबल ह्या ठिकाणी आहे आणि त्याच्यावरती ही माती आहे म्हटल्यावर ती पाण्यात तरंगलेली नाही, पण ती पूर्ण पाण्याने तिच्यामधले जे वॉइड्स आहेत ते पाण्याने भरलेत म्हणून ती झाली. त्याच्या करस्पॉन्डिंग जे युनिट वेट आहे ते झालं सॅट, गॅमा सॅट म्हणजे सॅच्युरेशन युनिट वेट, सॅच्युरेटेड युनिट वेट. आणि खालची जी आहे ती पाण्याखाली बुडालेली कारण ग्राउंड वॉटर टेबल इथून आहे आणि त्याच्या खाली जी माती आहे ती पूर्ण पाण्याने बुडाली आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जे युनिट वेट आहे ते म्हणजे काय झालं, गॅमा सब म्हणजे सबमर्ज युनिट वेट. अशा पद्धतीने एवढे सगळे आहेत. मग ह्या ठिकाणी डिग्री ऑफ सॅच्युरेशन दाखवलेलं आहे एस इज इक्वल्स टू 0 कारण ह्या ठिकाणी पाणी नाही आहे, या कंडिशनला पाणी नाही आहे, वॉइड्स कुठंच पाण्याने भरलेले नाही आहे म्हणून डिग्री ऑफ सॅच्युरेशन इथं 0 आहे. तर इथं ह्या इक्वेशनमध्ये काय एक तर पाणी शून्यापासून डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय 0 to 1 मध्ये व्हॅरी होते. मग काय असू शकतं ते 0.5, 0.2, 0.7 पण पाण्याने भरलेलं आहे, पण ते 0 पण नाही आणि 1 पण नाही, त्या दोघांच्या मध्ये. खालच्या ज्या 2 कंडिशन आहेत तिथे डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय येतं 1 येतं कारण त्यातले जे काही वॉइड्स आहेत ते सगळे पाण्याने भरलेत म्हणून डिग्री ऑफ सॅच्युरेशन कंडिशनमध्ये आणि सबमर्ज कंडिशनमध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय येणार तुमचं 1 येणार. ठीक आहे. मग अशा पद्धतीने बघा हे एक इक्वेशन आहे, रिलेशन आहे सबमर्ज आणि सॅच्युरेशनमध्ये. तर युनिट वेट ऑफ सॅच्युरेशन किंवा सॅच्युरेटेड युनिट वेट इज इक्वल्स टू सबमर्ज युनिट वेट प्लस युनिट वेट ऑफ वॉटर. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू दिली, युनिट वेट ऑफ वॉटर तुम्हाला माहीत असते आणि सॅच्युरेशन युनिट वेट दिलं आणि सबमर्ज युनिट वेट काढायला लावलं तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. नेक्स्ट रिलेशन आहे गॅमा सबमर्ज इज इक्वल्स टू गॅमा डॅश आणि गॅमा डॅश म्हणजेच काय तर सॅच्युरेटेड युनिट वेट मायनस युनिट वेट ऑफ वॉटर. तर हे एक लक्षात ठेवा रिलेशन. हे दोन्हींपैकी कोणतंही रिलेशन यूज करून either you can calculate saturated unit weight with the help of unit weight of water and submerged unit weight, or you can calculate submerged unit weight with the help of unit weight of water and saturated unit weight. Okay, so keep in mind these 2 formulas. Next, okay, in this table there are relations, weight volume relationships are given up till we have studied. So if these are not visible then I will share you with the notes. Already we have studied all these equations.
So in the next we have to calculate the parameters with the help of given data. Okay, we have to solve the problems up till now. आपण जेवढे काही इक्वेशन्स शिकलो त्या इक्वेशन्सवरती आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. मग ते कोणकोणते ते बघूया आपण. आता हा जो प्रॉब्लेम आहे यासाठी तुम्ही मागचे जे काही आपण रिलेशन्स आपण स्टडी केलेत ते सगळ्यात पहिले एनलिस्ट करा. इक्वेशन्स जे काही स्टडी केलेत, डेफिनेशन्स आणि त्यांचे फॉर्म्युलेज जेवढे काही आपण मागच्या 2-3 लेक्चर्समध्ये ह्या युनिटचे फॉर्म्युलेस बघितले ते सगळे फॉर्म्युलेस एनलिस्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला हे प्रॉब्लेम व्यवस्थित काय होतील, अंडरस्टँड होतील. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या टॉपिकवरती प्रॉब्लेम घेणार आहोत.